नमस्कार शेतकरी मित्रांनो. आता ड्रॅगन फ्रूटला फंगस चालू झाले ते कसं ओळखायचं तुम्हाला मी सांगतो. ड्रॅगन फ्रूटला फंगस कसं ओळखायचं? आता हे लाल-लाल पट्टी तुम्ही बघू शकता. तर हे लाल-लाल पट्टी जर चालू झाली आपल्या ड्रॅगन फ्रूटला, तर समजायचं आपल्या ड्रॅगन फ्रूटला फंगस चालू झालेली आहे. तर आता हे याच्यावर फवारणी कोणती करायची? आपण एक साप पावडर आहे. ही साप पावडर आहे. साप पावडरमध्ये क्लोरो घ्यायचं आहे आणि आपल्याला याची फवारणी करायची. आणि दुसरी काय करायचं आपण याचं 200 लिटरमध्ये पाणी करायचं आहे आणि ड्रॅगन फ्रूटमध्ये 1-1 लिटर पाणी टाकून द्यायचं आहे. आणि जरा फंगस जरा जास्त असेल तर फंगस जरा हे असं असेल मित्रांनो, त्याच्यासाठी काय करायचं आपल्याला मी तुम्हाला सांगतो. हे पहिले पूर्ण हे पूर्ण पहिले पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. पत्ती वगैरे ब्लेड कशाने जर असेल तर हे पूर्ण काढून घ्यायचं. तुम्ही बघू शकता फंगस कसं लागलेलं आहे. हे पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. असं फंगस पूर्णपणे काढून घ्यायचं आहे आपल्याला. अशी ही जी साप पावडर आहे आपली, आपण याला पूर्णपणे अशी लावून द्यायची, जेणेकरून आपल्या ड्रॅगन फ्रूटचा फंगस कमी होईल. पण हे रिकवर होणार नाही पुन्हा. हे आता हे जसं आहे असंच राहणार आहे. पण आपण हे फंगस पूर्ण कमी करणार आहे. अशी साप पावडर लावून द्यायची आहे, जेणेकरून आपल्या ड्रॅगन फ्रूटचा फंगस पूर्णपणे कमी होईल.